शिरे क्षेत्रामध्ये शेरे ह्या गावचा एक नंदी पळतोय आणि कायम गुलालामध्ये असतो आणि एक टॉपच्या नियोजनामध्ये पळत नाही, परंतु अंधारातील नंदीसोबत पळतोय आणि दोन्ही खांदी चारही खांदी फिट आहे आणि आपल्यासोबत मालक आहेत. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. माझं नाव शुभम निक्कम. बरं. गाव शेरे, तालुका कराड, जिल्हा सातारा. आपल्या नंदीचं नाव सांगा. सरपंच कोणाच्या नावाने पळतो? आनंदराव निक्कम शेरे. बरं. याच गावांमध्ये आता साधारणपणे काय वय याचं? वय आता बैल साईदाते आपला. बरं. काय सांगाल, प्रत्येक मैदानामध्ये चांगलं पळतोय परंतु काय होते पैराला थोडीशी अडचण येते, काय सांगाल? पैऱ्यामुळेच आपण अंधारात आहे. बैल आता पळतोय. बैल आदत असो, ओपन असो, दुसरं असू द्या, तिन्ही मैदानात बैल गाडी बांधून पळतोय. बैल स्वतःच्या जीवा निकालाला तर लय आवरा आहे. बैल निकालात त्याचं काम करतो. बैल फक्त कसं होतंय, आपल्याला खाली तळ कमी असल्यामुळं तेवढं तळात नाही गेल्यानंतर पुढे बैल आपल्याला पुरत नाही. बरं. बैल म्हणजे तुमचा बैल पळतोय, दोन्ही खाली चारी खाली पळतोय, त्याला बैल पुरत नाही. पैराला थोडीशी अडचण येते. तुमचा नंबर सांगा, जर पैऱ्यासाठी जर तुम्हाला जर कॉल जर आले तर त्यांना तुमचा नंबर सांगा. 8975 38 48 45. माझाच नंबर आहे. करू शकता. मित्रांनो, शेरेकरांचा सरपंच आहे आणि ज्या पद्धतीने आपण बघताय की त्याचं एक वैशिष्ट्य आहे की तो निकालाला किंवा तोंडाला वाढून पाळणारा नंदी आणि चारी खांदी फिट आहे. पण तो पायऱ्याच्या काहीतरी अडचणी येत असतात, त्यामुळे बैल उजेडात येत नाही, त्यांच्या मनासारखा पायरा मिळत नाही, असं एक बैलगाडी मालकांची खंत आहे. काय सांगाल त्याचं एक वेगळे पण काय जाणवतं सरपंच तुम्हाला? वेगळे पण म्हणजे बैल निकालाला एवढा आवरा आहे. गाडी जर कोणती पण गाडी असू द्या गटात, बैलाला जर गाडी लागली तर बैल गाडी सोडत नाही. फक्त साईडच्या नंदीनं आपल्याला साथ दिली पाहिजे. बैलाचं बैल काम करतो, निकाल घेणार म्हणजे 100% बैल घेणार निकाल. आता त्याचं आतापर्यंत किती गुलाल झालेत? बैलाचं गुलाल आहेत. 1-2 नंबरचं पण गुलाल आहेत बैलाचं. बिनजोडला सुद्धा बैल पळतो, बिनजोडला पण गुलाल आहेत. बिनजोडला कुठं पळालाय? बिनजोड आपली करवडी फाटीलाच असतो. बरं. आता आजचं रान मातीचं आहे. आता पळाला का आज का अजून? अजून जायचं आहे पळायचं. आज कोणावर पळणार आहे? आज महारगडवाडीचं आपल्याबरोबर नखऱ्या आहे. नखऱ्याबरोबर पळणार. किती वेळ गटात? 44 मध्ये. 44 मध्ये मित्रांनो गाडी पळणार आहे. जर त्याचं स्पीड बघायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी बघू शकताय. आता या बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही म्हटला की भरपूर सामान्य बैलगाडी मालकांना पायऱ्याची अडचण येते, तर तुम्ही जर तुमच्या मनासारख्या पायऱ्यासाठी कॉन्टॅक्ट वगैरे करण्याचा प्रयत्न कधी केला आहे का? केलेत, भरपूर केलेत. आता लांबचं नाही, आजच आपलं मैदान बागचं मैदान आहे. बागच्या मैदानात तर आपलं बैल कधी म्हणजे कुठल्याच मैदानात मान खाली जाऊन देत नाही, तर बागचं आहे आणि मातीचं आहे. बैल मातीला एवढा पळतो की भयंकर स्पीड आहे. त्यासाठी आपण आज भरपूर कॉल केलेत, पण काय कारणास्तव प्रत्येकाचं काय असतं थोडंफार, मग आपल्याला नाही भेटला तर सर्वसामान्यच आज आपण नंदी घातलाय. म्हणजे आजपर्यंतचा जो त्याचा इतिहास आहे, जेवढे पण त्याने गुलाल गेले किंवा बिनजोड केल्यात, तर त्याच्याबरोबर पळणारा किंवा सामान्य बैलगाडी मालकाच्या बैलाबरोबर किंवा 2 नंबरचे बैल आपण जसं म्हणतो ते घेऊनच तो पळाला आहे. घेऊनच पळतो. आजपर्यंत टॉपच्या नंदीवर कुठल्या पळाला नाही. तुम्हाला म्हणजे अशा काय वाटतं की एखादा जर चांगला नंदी मिळाला तर तो काय करू शकतो? जर ह्याच्याबरोबर एखादा चांगला नंदी भेटला ना, 100% आपण त्या मैदानात काय ना काहीतरी घडवणार आणि कुठल्याच नंदीला कमी नाही पडणार. आपला 100% गॅरंटी आपली. कोणता पण नंदी असू द्या त्याला कमी नाही पडणार आपण. स्पीड कसं आहे? स्पीड भरपूर आहे बैलाला. खाली तळ फक्त कमी आहे बैलाला आपल्या, तिथून पुढं भरपूर स्पीड आहे बैलाला. आदत वयापासून तुमच्याकडेच आहे? आदत वयापासून सांभाळायला ना. हा. त्याचं ट्रेनिंग वगैरे कसं देतात तुम्ही? ट्रेनिंग काय आपलं भावाची घरचीच बैल आहेत अवताची वगैरे, त्याच्याबरोबर तीच फेरं व्यायाम वगैरे त्याच बैलांच्या बरोबर असतो आपला. ठीक आहे. तुम्हाला आजच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. मित्रांनो, बघू शकताय सरपंच आहे. आजच्या मैदानात तुम्हाला गट क्रमांक 44 मध्ये तो पळताना दिसणार आहे. ज्या पद्धतीने त्यांची अडचण आहे पायऱ्याची, तर तुम्ही पळ बघा, बैलाचा पळ बघून पायरा द्या. असंही नाही की बाबा बैल कमी पळतोय आणि पायरा मागतोय. जर तुम्हाला पळ त्याचा योग्य वाटत असेल तर नक्कीच त्याला 100% पायरा द्या आणि कॉन्टॅक्ट नंबर मालकांचा त्याच्यात दिलाय, त्यांना कॉन्टॅक्ट करा.